चर्चा सुरू झालेली, काय नेमकं सगळं प्रकार आहे? नाही बघा, असं आहे की मुंबई महापालिकेच्या काही परंपरा आहेत आणि मुंबई महापालिकेमध्ये गेली अनेक वर्ष परंपरांचं पालन केलं जातं. जो आरोप आत्ता सध्या आमच्यावरती केला जातो आहे, तर मी एवढंच या बाबतीत म्हणेन की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी आमच्यावर आरोप केले. तर विरोधी पक्षनेते हे महापौर होते, त्यांची सत्ता होती आणि त्यावेळेला त्यांनी ज्या काही परंपरा सुरू केल्या होत्या, आम्ही त्याच परंपरा पुढे चालवतो आहे. त्यांचं काय म्हणणं असतं की महापालिकेच्या परंपरा पुढे चालल्या पाहिजेत, त्याचं पालन झालं पाहिजे. या सभागृहाला एक विशिष्ट परंपरेची एक संस्कृती आहे, आम्ही त्याचंच पालन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावं की ज्या वेळेला 2017 साली त्यांच्याकडे 84 नगरसेवक होते आणि आमच्याकडे 82 नगरसेवक होते, त्यावेळेला त्यांनी आमच्यासोबत काय वर्तन केलं होतं. महाडेश्वर सर रिटायर्ड झाल्यानंतर किशोरीताई महापौर झाल्या, त्यावेळेला निधी वाटपाच्या बाबत त्यांनी आमच्यासोबत काय केलेलं होतं. आम्ही तर किमान असा काही भेदभाव न करता सरसकट सर्व नगरसेवकांना एक निधी दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा आरोप निराधार आहे आणि या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही आहे. हा आरोप त्यांनी विनाकारण आमच्यावर केलेला आहे असंच माझं म्हणणं आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे कोट्यावधीची खैरात वाटण्यात येत आहे आणि आमचे जे नगरसेवक आहेत त्यांना फक्त 25 लाखाची, ज्यामध्ये कामच होऊ शकत नाही, असा आरोप केलेला आहे. नाही, हा आरोप निराधार आहे. मी एवढंच म्हणेन की मुंबई शहरामध्ये जे जे विकासाचं काम असेल ते त्यांनी आमच्याकडे घेऊन यावं. आम्ही तर त्याला पूर्ण पाठिंबा देऊ आणि आमची भूमिका ही सातपन्नतेची नाही आहे. तसं काल आपण सभागृहामध्ये पाहिलं असेल की त्यांचा निरक्षीकरणाचा प्रस्ताव झाला पाहिजे, परंतु गारगाईचा प्रस्ताव दफ्तरी दाखल झाला पाहिजे. मुंबईकरांना पाणी नाही मिळालं तरी चालेल, अशी काल उभाटा आणि काँग्रेसची भूमिका होती. अत्यंत दुर्दैवी भूमिका आहे. त्यामुळे आम्ही मुंबईच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत आणि म्हणून आम्ही कालसुद्धा ती भूमिका घेतली की होय, त्या प्रस्तावाचं जे तुम्ही समर्थन करताय त्याला दिल्लीकडनं ज्या परवानग्या लागतील त्यासुद्धा आम्ही घेऊन येऊ. कारण कोस्टल रोडच्या बाबतीत श्रेय घेत असताना त्यांनी लक्षात ठेवावं, याच्या परवानग्या देखील फडणवीस साहेबांनीच शेवटी आणून दिल्या होत्या. त्यामुळं आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. तुम्ही गटनेत्यांसाठी कोट्यावधी रुपयाची तरतूद केलेली आहे. तुमच्यासाठी 20 कोटी आहेत, शिवसेनेचे अमित घोले यांच्यासाठी 10 कोटी, काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांच्यासाठी 2 कोटी रुपये, मनसेसाठी सुद्धा गटनेत्याला 1 कोटी रुपये. परंतु नगरसेवकांना मात्र 25-25 लाख रुपये, ज्यामध्ये पूर्णपणे काम होऊ शकणार नाही. एकीकडे तुम्ही सोन्याचे कौलर बांधताय आणि आमच्यावर छप्पर पण नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहे. परंतु नगरसेवक गटनेत्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही नगरसेवकांना कुठेतरी दुजाभाव करताय असं पण समोर येत आहे. असं कोण म्हणालं? असं विरोधी पक्षनेत्या पण म्हणाल्या आणि एकूण आपण जे गटनेत्यांना जास्त निधी दिला त्यावरून हे पण दिसते. मी एवढं